सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती आता मोठा पुरावा लागलाय। आता या पुराव्याच्या मदतीने त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार का? नेमका काय आहे हा पुरावा आणि कोणत्या आरोपींचा यामध्ये पर्दाफाश झालाय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। सरपंच हत्येतला आणखीन एक सीसीटीव्ही समोर। देशमुख हत्येतील आरोपी सीसीटीव्हीत कैद। जीव घेणारे जीव वाचवण्यासाठी पळाले। हे दृश्य नीट निरखून पहा। आम्ही तुम्हाला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करणारे आरोपी दाखवणार आहोत। याआधी देखील सरपंच हत्ये प्रकरणाचे अनेक सीसीटीव्ही समोर आले, पण या सीसीटीव्हीत तुम्हाला सरपंचांची निर्गुण हत्या करून त्यांचा छिन्नविछिन्न मृतदेह केजच्या जंगल शिवारात फेकून हे मारेकरी पळताना दिसतायत। त्यामुळे हा सीसीटीव्ही पुन्हा पहा। या सीसीटीव्हीत एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वेगात येताना दिसते। या संपूर्ण हत्या प्रकरणात काळ्या स्कॉर्पिओचा वापर हा गँग्स ऑफ परळीतील दहशतवादाची उघड ग्वाही देतोय। धाराशिवच्या वाशीत वेगात आलेली स्कॉर्पिओ कचकन ब्रेक दाबून थांबते आणि त्यातून एक एक करत सगळे 6च्या 6 आरोपी बाहेर पडतायत। जणू काहीही न केल्यासारखे इथून हे आरोपी गाडी सोडून धूम ठोकतानाची ही दृश्य। नितीन बिक्कड याने मदत केलेली आहे। नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले। फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला। या आरोपींसोबत गेल्या 2 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कृष्ण आंधळे देखील आहे। त्यामुळे या अटकेतील आरोपींना कृष्ण आंधळे कुठे आहे हे नक्कीच माहित असावं असाही संशय व्यक्त होतोय। हत्या केल्यानंतर हे सगळे आरोपी एकत्रच मोकाट फिरत गँग्स ऑफ परळीची दहशत माजवत असल्याचं या दृश्यांमधून दिसतंय। त्यामुळे या हत्या प्रकरणात या सीसीटीव्ही फुटेजची आरोपींना शिक्षा देण्यास मदत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी। तर या मोठ्या पुराव्याच्या आधारे लवकरात लवकर न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने आज 12वीचा पहिला पेपर दिला। माझी मानसिकता नव्हती, कारण प्रत्येक क्षणाला मला माझ्या वडिलांची आठवण येते, पण मी सर्व पेपर देणार आणि काहीतरी करून दाखवणार अशी प्रतिक्रिया वैभवीने दिलेली आहे। म्हणजे हा माझा पहिलाच पेपर होता ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हते आणि हे 3 तास म्हणजे आधी तर माझी मानसिकताच नव्हती। आम्हाला जसं पेपरचं सोडलं तर आम्हाला प्रत्येकदा त्यांची आठवण येते, प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते। पण जी पेपरची मानसिकता होती ती आधी खळबळलेली होती, पण नंतर मी ठरवलं नाही मला हा पेपर द्यायचा आहे। नंतर तिथून पुढे पेपर सॉल्व। आता बातमी आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका मोठ्या निर्णयासंदर्भातली ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका असा निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेला आहे। सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीनमध्ये रिलोड करून घेऊ नका असा निर्देशही कोर्टाने दिलाय। निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवर निवडणूक आयोगाने 15 दिवसांच्या आत उत्तर दाखल करावे असे निर्देश कोर्टाने दिले होते। तर असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मर्स लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल केली होती। आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची। लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषांनुसार छाननी सुरू झालेली आहे। अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करतायत। त्यामुळे आता कोणत्या लाडकींची नावे बाद होणार आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। लाडक्या बहिणींना दे धक्का। अंगणवाडी सेविकांकडून छाननी सुरू।
लाखो लाडक्या यादीतून बाद होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषांनुसार छाननी सुरू झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 4 चाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचं प्रशासनाकडनं टाळलेलं आहे. मात्र अंगणवाडी सेविकांकडनं त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावं कळवून खात्री करून घेतली जाते. पुण्यात 4 चाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे 75,000 आहे आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी किंवा तिच्या कुटुंबियांच्या नावावर 4 चाकी असल्यास त्यांना मिळणारा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणी स्वतःहून लाभ सोडतायत. आता लाभ सोडायचा असेल तर कुठे संपर्क कराल ते पाहूया. लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडायचा असेल तर लेखी अर्ज करावा लागणार. योजनेचा स्वतःहून लाभ सोडत असल्याचं लिहून द्यावं लागणार. तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयामध्येही अर्ज करता येईल. स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉग इन करून वगळण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आहे. इतरही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाडक्या बहिणी यापूर्वीच अपात्र ठरल्या. मात्र त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही. दिलेली रक्कम परत घेणं उचित नसल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. मात्र आता या अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारी तिजोरीतील तब्बल 450 कोटींचा चुराडा झालाय. हीच पडताळणी सुरुवातीलाच काटेकोरपणे केली असती तर सरकारचे पैसे वाचले असते आणि ते इतर योजनांसाठी कामी आले असते. मात्र कुणालाही सरकारी तिजोरीची नव्हे तर निवडणुकीची चिंता होती. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आता महायुती सरकारच्या काळात सुरू झालेली लाडका भाऊ योजना गुंडाळण्याची हालचाल सुरू झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येतो आणि त्यामुळे लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती आणि यात सरकारकडून 5,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड 6 ते 36 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दिलं जात होतं. मात्र या योजनेकडे खासगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनीही पाठ फिरवली आहे. योजनेमध्ये सहभागी असलेले इंटर्न 1,27,339, स्टायपेंड घेणारे इंटर्न 1,16,950, सरकारी आस्थापनांमधील इंटर्न 80,544 म्हणजे जवळपास 63%, खासगी आस्थापनांमधील इंटर्न 46,795 म्हणजे 37%. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पॉवरफुल झाल्यात. नेमकं त्यांना कोणतं सर्वोच्च पद मिळालेलं आहे आणि पदावर बसल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आपल्या अधिकारांची पॉवर कशी दाखवली त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. सुनेत्रा पवारांची पॉवर वाढली. सुनेत्रा पवारांची तालिका सभापतीपदी निवड. सुनेत्रा पवारांनी पटेलांनाही सुनावलं. हेज के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा. वर्षभरापूर्वी कुठल्याही राजकीय पदावरच काय तर पटलावरही नसलेल्या सुनेत्रा पवार सध्या संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेतल्या सर्वोच्च खुर्चीवर विराजमान झाल्याचं दिसतंय. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुनेत्रा पवारांची तालिका सभापतीपदी निवड केली आहे. तालिका सभापतींची निवड का केली जाते पाहूया. संसदेच्या कामकाजावेळी सभापती सलग सर्व कामकाज पाहू शकत नसल्यानं तालिका सभापतींची निवड केली जाते. सभापती आणि उपसभापतींच्या अनुपस्थितीत कामकाज पाहण्यासाठी सर्वपक्षीय पॅनलची निवड केली जाते. खासदारांच्या संख्येनुसार तालिका अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. तालिका सभापती पदावर बसल्यानंतर सुनेत्रा पवारांनी स्वपक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेलांनाच नियमाची आठवण करून दिली आहे. आप लोग तो ये इन्फ्लेशन के प्रति सामने एक हेज के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा हो रहा है और इसीलिए
मेरे को वक्त इधर से है, बीजेपी से, यहाँ से। आधी लोकसभेत पराभव, त्यानंतर राज्यसभा खासदारपदी वर्णी, त्या पाठोपाठ मिळालेला मानाचा बंगला आणि आता त्यांची थेट राज्यसभेच्या तालिका सभापती निवड यामुळे सुनेत्रा पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत। यामुळे सुनेत्रा पवारांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पॉवर वाढणार का आणि आगामी काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्रिपदावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंऐवजी सुनेत्रा पवारांचीच वर्णी तर लागणार नाही ना, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। कर्जबुडव्या मेहुल चोक्सीला आता कॅन्सरनं ग्रासलेलं आहे। सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टामध्ये चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली असून कॅन्सरग्रस्त मेहुलवर बेल्जियममध्ये उपचार सुरू आहेत। मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी आहे आणि दरम्यान त्याला कॅन्सर झाल्याचं समजतंय। भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग 5व्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे। आज गुंतवणूकदारांचं तब्बल 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठं कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री। अमेरिकन बाजारातील अनिश्चितता आणि अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे रुपयाने आतापर्यंतची गाठलेली निचांकी पातळी याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय। तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय। खरंच कोरोना लसीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत का याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात। कि जो कोविड का इन्फेक्शन हुआ था उससे माइक्रो एम्बोलाई बने थे और माइक्रो एम्बोलाई जब वो उस नस में जाते हैं मांसपेशी की, तो उस मांसपेशी को और ये जो कोविड वैक्सीन लगा है इसकी वजह से भी कुछ इस तरह की प्रॉब्लम हुई है। या व्हिडिओत दावा करण्यात आलाय कोरोना झालेल्यांना आणि कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढलाय। खरंच हा दावा खरा आहे का? कोरोना लसीचे इफेक्ट आता होऊ लागलेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कोरोनाच्या लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका। कोरोनाच्या लसीनं बिघडवलं आरोग्य। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता ही तरुणी बघा, डान्स करत असतानाच ही तरुणी खाली कोसळली आणि डोळ्यांदेखत तिचा मृत्यू झाला। हार्ट अटॅक आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय। जगभरात कोरोनाचं संकट उडावलं होतं, त्यावेळी याच लसीसाठी लोक रांगा लावत होते। मात्र आता कोरोना काळात घेतलेल्या लसीचे गंभीर परिणाम जाणवत असल्याचा दावा केल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। याबाबत अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात, त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले, त्यांना व्हायरल मेसेज दाखवून यामागचं सत्य जाणून घेतलं। ज्या लोकांना कोरोना हा आजार होऊन गेलाय किंवा काही जे लोकांनी लसीकरण केलंय, तर काही लोकांमध्ये असं आढळून आलंय की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅक येतो आणि मॅसिव्ह हार्ट अटॅक आला तर मग त्याला कार्डियक अरेस्ट होऊन तो रुग्ण कोलॅप्स होऊ शकतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं। कोरोना झालेल्यांनाही अनेक प्रकारचा त्रास जाणवतोय। विशेष म्हणजे याची कोणतीही पूर्वकल्पना रुग्णाला मिळत नाही। अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याच्या घटना वाढल्या आहेत। चालताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ तपासणी करा। अति प्रमाणात एक्सरसाइज करू नका। तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। आमच्या पडताळणीत कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।